आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शरद पवार गटाचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील आहेत। पाटीलजी, खरं तर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या नेतृत्वात आज पनवेलमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा मोठा सत्कार करण्यात येत आहे, त्याबाबत काय सांगाल? आज नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी आम्ही आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा सत्कार इथे जाहीर ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी माथाडी वर्ग सर्व या बाजूतील ज्या त्यांना अपेक्षित असलेला वर्ग म्हणजे त्यांचं कलंबोली, कामोठा, खारघर या सगळ्या शहरांशी त्यांचं नातं जुळलेलं आहे। कारण जास्तीत जास्त ह्या एरियात माथाडी वर्ग आहे आणि माझी तर त्यांची जवळजवळ 37 वर्षापूर्वीची जुनी मैत्री, त्यामुळे एक योग घडून आणला आहे, तो मी आज साध्य करण्याचा प्रयत्न करतो आहे। खरं तर आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं देखील उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं आहे, त्याबाबत काय सांगाल? एवढ्या वर्ष ह्या पक्षाला जनसंपर्क कार्यालय नव्हतं, ते होतं ते मागचं जुनं होतं, तेव्हा आम्ही नवीन असं जनसंपर्क कार्यालय खुलं केलं आहे। ते आता साहेबांच्या हस्ते आज त्यांचं उद्घाटन होणार आहे। खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही लागू शकतात, तर आपली शरद पवार गटाची पनवेलमधून आपली तयारी कशी चालू आहे? एकदम बरोबर आहे। त्या महानगरपालिकेला साधूनच नवीन अध्यक्षांची आम्ही जाहीर सत्कार ठेवला आहे, म्हणजे मग तो समजायला पाहिजे आमची तयारी फुल आहे। जवळजवळ ह्या एरियात पनवेल मतदारसंघामध्ये 2.25 लाख मतदार हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत आणि त्यातले 80 ते 90 हजार मतदार हे फक्त साताऱ्याचे आहेत। त्यामुळे आम्हाला याच्यात स्कोप आहे, आम्ही प्रयत्न करू लढण्याचा आणि महाविकास आघाडी म्हणून निश्चित आम्ही याच्यात यश प्राप्त करू। धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत हे होते शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांची अशी प्रतिक्रिया आहे की खरं तर पालिका निवडणुका देखील जवळ येत आहे, आम्ही पक्षासोबत लढू आणि आम्ही नक्की यश प्राप्त करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन नागनाथ शिंदेसह मी रवी खरात, TV9 मराठी, कळंबोली, पनवेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।